नमस्कार. आता आपण आहोत कर्वेनगर प्रभाग क्रमांक 30 मध्ये आणि या प्रभाग क्रमांक 30 मध्ये असलेले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राजाभाऊ बराटे, सुशील मेंगडे, रेश्माताई बराटे आणि त्याचबरोबर तेजश्री पवळे यांच्या प्रचारार्थ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आगमन झालेलं होतं. आणि यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्वेनगरचा 1978 पासूनचा प्रलंबित असलेला प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न निकाली काढलेला आहे. याच्यामुळे कर्वेनगरच्या ग्रामस्थांमध्ये आनंदाचं वातावरण असून चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणले पाहूयात. कर्वेनगर येथील नवीन गावठाणामधील ज्या लोकांना पुनर्वसन योजनेमध्ये भूखंड मिळाले, परंतु 1978 पासून या भूखंडाचं प्रॉपर्टी कार्ड शासनाकडून मिळालं नाही. कर्वेनगर आणि संपूर्ण वस्त्या या प्रॉपर्टी कार्ड पासून वंचित आहे. मी या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो, सर्व या कर्वेनगरमधील सर्व रहिवासी घर मालकांना मी आश्वासित करतो आहे की राज्य सरकार या कर्वेनगर गावठाणातील जे पुनर्वसित झालेले घर आहेत, ज्यांना प्लॉट मिळाला आहे, त्या सर्व घरांना ज्यांच्याकडे टॅक्सी शिफ्ट आहे, ज्यांचं नाव मतदार यादीत आहे किंवा कुठलंही डॉक्युमेंट त्यांच्याकडे असेल, त्या डॉक्युमेंटच्या आधारावर महाराष्ट्र सरकार कर्वेनगर येथील सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय करेल. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातलं सरकार म्हणून जी माझी महसूल मंत्री म्हणून जबाबदारी आहे, या भागातील जनतेला त्यांच्या हक्काचा स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय, आणि एवढंच नाही तर कर्वेनगर गावठाणाचं संपूर्ण नक्षा स्कीम मध्ये सरकारी मोजणी सुद्धा आम्ही सरकार या ठिकाणी करून देईल आणि सरकारी मोजणी करून प्रत्येक घराचा मॅपिंग करण्याचा निर्णय सरकार करेल. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आमचे या भागातील उमेदवार राजाभाऊ किसन बराटे, सुशील शिवराम मेंगडे, रेश्माताई बराटे, तेजश्रीताई पवळे या चौघांनाही प्रचंड बहुमताने आपण विजयी करा. मी स्वतः कर्वेनगरला येऊन या सर्व घरांचं प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय करेल आणि आपण सर्वांनी 15 तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने चारही उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडून द्या, एवढीच विनंती करतो. आणि आपल्या सर्वांनी आपलं जे मत आहे, जे मताचं कर्ज आहे, आम्ही सर्व आपल्या मताचं कर्ज घेऊन या ठिकाणी जे आपण आम्हाला जबाबदारी द्या, ती जबाबदारी मी पूर्ण करू.